मित्रांनो, आज गावागावामध्ये शेती सेवा केंद्र उभारलेले आहेत, त्यांचे दुकानं आहेत आणि त्या दुकानाच्या मालकाला एक टार्गेट दिलेलं असते। जेव्हा तो टार्गेट रीच करतो तेव्हा त्याला थायलंड हाँगकाँगचा ट्रिप दिला जातो, ऑफर केला जातो आणि तो तिकडे जाऊन आपला आरामात थाय मसाज वगैरे करून निवांत येतो। आणि आपल्याला लावलेला असतो ना इकडे तो कामाला, आपण घोते खात बसतो, हजारो रोग आपल्या अंगामध्ये घेऊन आपण शेती करत असतो। अशी शेतीच नव्हती, मुळात अशी शेती नव्हती। त्यामुळे प्राचीन काळामध्ये पराशरसारख्या महान ऋषीमुनींनी वृक्ष आयुर्वेदसारख्या पुस्तकाची लिखाण केली होती, रचना केली होती, कारण आपल्या येणाऱ्या पिढीला शाश्वत शेती, विकसित शेती, निरोगी शेती मिळावं म्हणून। मित्रांनो, ते झालं नाही, पण आता आपण सावकाश का होईना पण आपल्या नैसर्गिक शेतीकडे, आपला जो वारसा आहे त्याकडे वळूया, सगळे मिळून शेती करूया। आज आपण बाळूमामांच्या शुभ आशीर्वादानं या कामाला सुरुवात केलेली आहे आणि बाळूमामाच्या शुभ असते झालेले काम सगळेच यशस्वी होतात। त्यामुळे तुम्ही घाबरू नका, कुठलेही काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही आपल्याला कॉन्टॅक्ट करा, आम्ही तुम्हाला वेळोवेळी तुम्हाला मदत करू, तुम्हाला सहकार्य करू। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय बाळूमामा।